दास गणूने नमस्कार केल्यावर बाबा सर्व खुशाली विचारू लागले, काय गणू, कोठून येणे झाले? सर्व ठीकठाक आणि समाधानी आहेस ना? चित्त प्रसन्न आहे ना? त्यावर गणुदासांनी उत्तर दिले, आपले कृपा छत्र असल्यावर मी मनात खिन्नता का आणावी? मी आनंदित आहे. आपण हे सर्व जाणता, पण समाजातील शिष्टाचार म्हणून मला प्रश्न विचारता. माझे कुशल वृत्त का विचारता हे माझ्या मनाला चांगलंच ठाऊक आहे. स्वतः माझ्याकडून एखाद्या गोष्टीला सुरुवात करून घेता आणि ती रंगरूपात येऊ लागली की मध्येच अशी मेक मारता की तिचा उलगडा कोणालाच होत नाही. असो, त्या दोघांचा परस्पर संवाद चालला आणि गणुदासांनी बाबांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. मग हळूच ईशावास्य भावार्थ बोधिनी संबंधी प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, बाबा, ईशावास्य भावार्थ बोधिनी लिहू जाता लेखणी अडखळते, मनात शंका कुशंका उभ्या राहतात. आपण त्या उलगडून सांगा ना. असे म्हणून गणुदासांनी जो जो प्रकार घडला तो आथपासून इथपर्यंत बाबांच्या पायी सादर केला आणि फेडण्यास कठीण अशी ती आशंका त्यांच्या पुढे मांडली. गणुदास साईनाथांना आजीजीने म्हणाले, बाबा, माझे ग्रंथ लिहिण्याचे परिश्रम फुकट जात आहेत. ईशावास्य उपनिषदाबद्दलची माझी हकीकत तुम्ही जाणता. माझी आशंका दूर झाल्याशिवाय त्या ग्रंथाचा गूढार्थ मला कळणार नाही. त्यावर महाराज आशीर्वादपूर्वक आश्वासन देऊन म्हणाले, तू प्रसन्न मनाने राहा. यात काय कठीण आहे रे? आल्या ठिकाणी परत जाशील तेथे काकांची मोल करीन, तुझ्या शंकेचे निवारण करील की.